स्वागत आहे तुमचं यस होम बेकर या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत पनीर मसाला, जो फक्त 15 मिनिटात तयार होतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 250 ग्राम पनीर घेतलेले आहे। आता एका पॅन मध्ये 2 चम्मच तेल टाकूया। तेल चांगलं गरम करून घेऊया। आता त्यामध्ये पनीर आपण फ्राय करून घेऊया। पनीर हे आपल्याला चांगले गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जी बाजूला बेल आहे त्याला क्लिक करा। त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता आपले पनीर हे चांगले फ्राय झालेले आहेत। आपण याला बाजूला ठेवूया। आता आपल्याला एक ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी 4 चम्मच फ्रेश दही घेतलेला आहे। दही आपल्याला हे आंबट नको, आपल्याला आंबट दही असल्यामुळे आपली ग्रेव्ही ही आंबट होऊ शकते। आता इथे मी अर्धा चम्मच हळदी घेतलेला आहे, 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, पाव चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, पाव चम्मच जिरा पावडर घेतलेला आहे, 1.5 चम्मच कसुरी मेथी घेतलेली आहे, अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। आता ही आपली चांगली मिक्स झालेली आहे। इथे आपण याला आता साईडला ठेवूया। तर एका कढईमध्ये आपण 2 चम्मच 2 टेबलस्पून एवढं तेल टाकूया। तेल हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल हे आपण चांगलं तापवून घेऊया। आता याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरा टाकूया। इथे एक मी मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो आपण टाकूया। त्याला आपण चांगलं आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला चांगलं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा आपला हा आता ब्राउन झालेला आहे। त्यामध्ये आपण आता अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकूया। ती पण आपण चांगली कांद्यासोबत परतून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपण पाव चम्मच हळद टाकलेली आहे। आता पाव चम्मच धनिया पावडर, पाव चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, एक चम्मच इथे मी काश्मीरी लाल मिरची टाकलेली त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला चांगला कलर येणार। आता आपण चांगलं याला फ्राय करून घेऊया। इथे मी 2 टोमॅटोची प्युरी केलेली आहे, ती याच्यामध्ये इथे मी 2 टोमॅटो खिसून टाकलेले आहेत। आता आपण ते चांगले परतून घेऊया। टोमॅटो आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। आता आपली ग्रेव्ही ही चांगली फ्राय झालेली आहे। साईडने बघा तेल सुटलेलं आहे। आता आपण जे साईडला दहीचा मसाला केला होता तो आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं तळापासून चांगलं हलवून घेऊया।
आता हा मसाला चांगला फ्राय झालेला आहे. खालतून लागू नये म्हणून आपण चांगला मसाला फ्राय करून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकूया आणि चांगलं मिक्स करून ढाकण लावून आपण त्याला 5 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया. आता 5 मिनिटं झालेले आहेत. आपण आता ग्रेव्ही उघडून बघूया. बघा मस्त हे तेल सुटलेलं आहे. आपली ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे. अजून आपण याला 5 मिनिटं शिजवून घेऊया. पाच मिनिटं झालेली आहेत. बघा आपली आता ग्रेव्हीला मस्त कलर आलेला आहे आणि आपली ग्रेव्ही घट्ट पण झालेली आहे. आता आपण त्यामध्ये कसुरी मेथी टाकूया. चांगलं हलवून आता आपण त्यामध्ये मी मोठे मोठे असे शिमला मिरची कापलेली आहे ती टाकूया आणि फ्राय केलेलं पनीर ते टाकूया. हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊया, नाहीतर पनीर तुटण्याची शक्यता असते. आपलं हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता 5 मिनिटाची आपण वाफ काढून घेऊया. 5 मिनिटांनी बघा आपला मस्त पनीर मसाला हा रेडी आहे. हा तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता. सकाळी घाई गडबडीमध्ये हा पटकन होणारी रेसिपी आहे.